जय शिवराय सर. जय शिवराय. बोला दादा. सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की 15 तारखेपासून वातावरणात मोठा बदल होणार हं, हं, हं. आणि सर आपल्याला आजपासून चांगलाच बदल पाहायला दिसत आहे. हं, म्हणजे हं. बऱ्याच भागात ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस सुद्धा झालेला आहे. हो. हं. तर सर काय राहणार आता पुढील 7 ते 8 दिवसाची कंडिशन आणि कोणकोणत्या भागात पाऊस राहणार हे तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि एक सविस्तरमध्ये डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच. सांगलीच्या 60% व्याप्तीला झाली आहे सुरुवात आता हो, आणि मराठवाड्यासाठी ज्या भागांसाठी आपण सांगितलं विरळ स्वरूपाचा कुठे-मोठे 20% आसपास तो पाऊस आहे. हो. तर तिथे पडताना दिसतोय. जालन्यातला देखील 1-2 व्हिडिओ आपल्याला आलेत बरोबर. आणि परिस्थिती मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलंय तशी इन्स्टंटसी गारव्यामुळे ती दबली जाणार आहे हां. आणि वातावरण पूर्ण सगळीकडे क्लायमेट असं दिसेल, की खरंच खूप पाऊस पडतोय की काय? हां, हां, हां. तर ह्या पावसाला घाबरण्यासारखं काही नाहीये. आणि विषय असा आहे, की हे सिस्टम आजच्या दिवस 15ला फुल परफॉर्मन्स करतंय. हो. उद्या सुद्धा आहे, पण उद्या त्याची परत आजच्यापेक्षा इन्स्टंटसी कमी होणार आहे. हां, हां, हां. आणि तो जर जोर राहिला तर तुम्हाला ते नेहमीप्रमाणे मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे सांगली सेम कंडिशन, सोलापूर सेम कंडिशन, इकडे आज नांदेड पट्ट्यातही लवकरच विजांच्या कडकडाटामध्ये किनवट वगैरे परिसरामध्ये आगमन करणार आहे. हो, हो. म्हणजे अशा प्रकारचा पाऊस आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी दक्षिण, पूर्व ह्या भागाकडूनच डेव्हलप करतायत. हो, आणि सगळ्या शेतकऱ्यांना विदर्भातल्या असू द्या, मराठवाड्यातल्या असू द्या, पाऊस भलेही इन्सेंटिव्ह कमी असू द्या, 20%च भागांना सांगितले आहे आपण विदर्भामध्ये, हो. जालन्यामध्ये, परत जळगावकडे, त्यानंतर धुळ्याकडे, हं, नाशिक क्षेत्र, संभाजीनगरकडे. हं. मग आता अशा भागातल्या शेतकऱ्यांनी गाफील राहायचं नाहीये. म्हणजे निव्वळ 20% मध्येच आपण येतो नाही येणार असं वाटत असेल, हो. पण तरी सुद्धा झाकण्याची व्यवस्था आणि आपलं करत असलेलं काम जे आहे, ते सुरळीत करून ठेवायचं आहे हो. संध्याकाळच्या वेळेला पिरियडमध्ये. बरोबर आहे पाऊस सर. 2:30-3 वाजता सक्रिय होणार आहे. काही ठिकाणी थोडा लवकरही होईल. जसं की सांगली असेल, नांदेड असेल आणि ढगांची गर्दी जिथे तिथे दिसत असेल त्यांनी झाकायला सुरुवात करायची आहे. हो, हो. आणि याचा पडसाद जे आहेत बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना आभाळाची सावली आणि आभाळाचे प्रकार मोठे पण दिसतील याच्यामध्ये. हो. पण त्याची व्याप्ती जशी आपण मागे सांगितली सेम त्या पद्धतीनं आहे. हां, हां. हं. तर सर आता 16 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत मग हा पाऊस भाग बदलत राहणार की काही जिल्हे सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना? हे बघा आजच्या दिवस याची व्याप्ती सांगलीसारख्या ठिकाणी, नांदेडसारख्या ठिकाणी जसं सांगितलं ते आहे. हो, उद्याची 16 जर आपण जर पाहिली ना, तर 16 तारखेला पावसाची जी इन्स्टंटसी आहे, ती बिलकुल नॉर्मल होणार आहे. हो, म्हणजे कुठे मोठे पडेल असं आपल्या भाषेत जसं म्हणतो ना तो आणि संध्याकाळच्याच वेळेला त्याची डेव्हलपमेंट राहील. हो. उद्या फारसे धाक नाहीत महाराष्ट्रामध्ये. जसं हं. की खानदेश असेल, नागपूर असेल, नांदेड असेल. हो. आजच्या दिवस तो धाक आहे 15ला आणि 16ला त्याचा धाक कमी होऊन जाईल. उलट तो काय करणार आहे नाशिककडे आणि धुळ्याकडे त्याचे फटकारे-बिटकारे सुरू होतील. हां, अ, हां. हं. हां आणि ज्या पद्धतीनं मी तर बघितलंय काही-काही विविध माध्यमांनी असं सांगितले मला फोन येतात, की 21 पर्यंत पाऊस आहे. हो, हो. पण पावसाची व्याप्ती 15ला अधिक आहे. ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीनंच म्हणजे सर्वदूची नाहीये. हं, पण 16ला ती व्यक्ती त्यापेक्षाही 4 पट कमी होणार आहे. जर आपण नांदेडसाठी आज ती 40ची व्याप्ती सांगत असेल, हं, हं. ती 10च्याही आतमध्ये येणार आहे. म्हणजे नसल्यात जमा आहे. हां. असं ह्या पुढच्या पण तारखा आहेत. मग ह्या 3 दिवसात काय होईल 16, 17 आणि 18ला हो. स्थानिक वातावरणात जसं आभाळ पडतंय नॉर्मली त्या हं, पद्धतीचं आभाळ आहे. हं. ठीक आहे. हां. त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका. याचं काही मोठं सिस्टम नाहीये. आपण ज्या पद्धतीने अंदाज सांगितला त्या पद्धतीनं तुमचं कुठलंही नुकसान होऊ नये. बरोबर. कदाचित तुम्ही ते शेतकरी 20% येऊ नये. ठीक आहे. बरोबर आहे सर. हां. तर अशा पद्धतीचे आहे आणि सरळ-सरळ सांगतोय, की इथून पुढे जर तुम्ही विचारत असाल, की थंडी अशी कडाक्याची कधी पडेल, ज्यामुळे आम्हाला हरभरा पेरता येईल. हो. मित्रांनो मान्सून किंवा निसर्गाचा पूर्ण टफ बदललेला आहे. हं, हं. पूर्णपणे त्याची प्रक्रिया बदललेली आहे. जसं तुम्ही म्हणता, की मागच्या वेळेस 5-6 वर्षापूर्वी आपण दिवाळीमध्ये असं खोबरं तिळगुळ खायचंय. हो. ते शक्य नाही ह्या दिवाळीमध्ये पण. बरोबर आहे, पुढच्या बरोबर आहे. पण दिवाळीमध्ये शक्य नाही. पूर्ण पॅटर्न बदललेला आहे. हो. तुम्हाला आता पेरण्या करायच्या असतील उगवून आल्याच्या नंतर त्याच्यावरती मर रोगाचं आता मी त्या मुद्द्यावरती येतोय, ज्या मुद्द्याला शेतकऱ्यांची फार गरज आहे. बरोबर आहे सर. की तुम्ही असं कुठलंही पीक घ्या. पहिले हं. एखाद्या पिकाला फवारणीची गरज पडायची नव्हती. ज्वारी पिकाला तर बिलकुल फवारणं चालत नव्हता. हो, त्या हो. पिकावरती सुद्धा आता ह्या आभाळाने अळ्या पोंग्यामध्ये येतायत. समजलं का? हो. मकासारखं. तर बरोबर. अशा तुम्ही ज्यावेळेस सोयाबीन वगैरे आपलं सॉरी हरभरा वगैरे आता घेणार आहे ना, हं, रोग वाटला तर फवारणी करा. त्याच्यावर डायरेक्ट घे. हं, पण हं. थंडीची वाट बघू नका. जशी-जशी पावसाची इन्स्टंटसी संपून जाईल तसं-तसं पेरा. ठीक आहे. बरोबर आहे सर. आणि हे पाऊस गेल्याच्या नंतर पुन्हा पाऊस नाही का? हा देखील प्रश्न शेतकऱ्यांचा असतो. तर हो. पुन्हा सुद्धा 22-23ला देखील वातावरण बनणारच आहे. त्यातही बरोबर. अशाच पद्धतीनं पडणार आहे.
मग बरोबर. परत हे झाल्याच्या नंतर 5-6 नोव्हेंबरला देखील असंच होणार आहे. मग मला एक म्हणायचंय, मग ह्या होणाऱ्या सिस्टमनुसार आपल्या पेरण्यात आपण थांबवलेल्या बऱ्या राहणार नाहीत, असं म्हणायचंय. आणि 20% आसपास, 30% आसपासमध्ये खराबही होणार आहे पेरलेला माल. हां, हां. पण त्या 20%मुळं 80% शेतकऱ्यांनी वेठीस धरणं देखील चुकीचं राहील. बरोबर आहे. आणि हां. सर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही एका महिन्यापूर्वी सांगितलं होतं, की दिवाळीमध्ये पावसाची शक्यता आहे आणि जिल्हेसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले होते. हो, हो. तर सर आता हे 22 तारखेला एकदा तुम्ही परत सांगावे, की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रभाव राहणार म्हणजे जेणेकरून शेतकरी ज्यांचे सोयाबीन काढणीस राहिलेले आहे ते काढून घेतील? हे बघा सांगली जिल्हा जो आहे तो एक नंबरला असेल महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये. कोल्हापूर सुद्धा म्हणजे 70% व्यक्ती आपण त्यांना 2-3 दिवसापासून सारखं सांगतोय. हो, तर त्यानंतर नांदेड जिल्ह्याची 40ची व्यक्ती आहे तर तो किनवट, हदगाव मार्गे लवकरच दिवस मावेपर्यंत सुरुवात करेल. हो. त्यानंतर दिलगुर आहे लातूरमध्येही ठिकठिकाणी असा पाऊस पडल्याचे व्हिडिओज पाहायला मिळतील. तो 30%च्याही आतमध्ये रेंजमध्ये आहे. हं, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सुद्धा हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी, यवतमाळ जे काही आहे या भागामध्ये अशा प्रकारची टक्केवारी असते. पण जालन्याची, विदर्भाची टक्केवारी आज नॉर्मल आहे. उद्या सुद्धा वातावरण खराब होईल. पण आजच्या इतकी त्याची इन्सेंडिसी नाहीये. तर सरळ-सरळ सांगतोय सोलापूर आणि सांगली, कोल्हापूर, पुणे परिसर, नाशिक क्षेत्र थोडासा, अहिल्यानगरचा पश्चिमेकडील भाग, बीड जिल्हा दक्षिण भाग, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकठिकाणी आणि लातूर वगैरे भागांना यांनाच ह्या वातावरणाचा अलर्ट आहे 16 तारखेला. अलर्ट म्हणून नाहीये, फक्त त्या दिवशी आपल्याला जे कामं आपण करतात, जो आपला पसारा पांगलेला आहे, तो नियोजनमध्ये ठेवायचा आहे. बाकी बरोबर आहे. वाशिम, बुलढाणा वगैरे भागांना धोका नाहीये. तुरळक ठिकाणी तो पडेल. तो हो. काही लोकांना दिसणार पण नाही, अशातलं वातावरण आहे. हां, हां. तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 16 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस राहणार हं, हं. आणि 21, 22 आणि 23 हे तारखांना जोरदार राहणार, परंतु ते बी भाग बदलतच राहणार. हे बघा 15 तारीख आजची. हं. हो, हो. ह्या तारखेचं वातावरण जेवढं आहे तेवढं 16 तारखेचं नाहीये. हां, हां, हं. हां. हां. बिनधास्त तुम्ही दिवसभर कामे करा. हो. त्यानंतर जे काही वातावरण होणार आहे 21-22ला त्याचे अजून डायरेक्शन पक्कं ठरलेलं नाहीये. हं, हं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मराठवाडा आहे वगैरे आहे. तिथे इन्सेंटिव्ह आपल्याला हे वातावरण आज जे आहे ते उद्या कमी होणार आहे थोडं. त्याच्यानंतर उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये त्याची इन्सेंटिव्ह कोणत्या भागाला आहे, परत कोणत्या भागाला याचा त्रास होऊ शकतो आपण ते उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये घेऊयात. तर ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच, नक्कीच.